कारण या आतंकवादाला लोकशाहीच्या मार्गाने निश्चितपणाने सरकारनं उत्तर द्यावं, जशास तसं उत्तर द्यावं। पण दिल्लीमध्ये देखील बघितलं की कशा प्रकारे नेतृत्वहीन अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली। सत्तेच्या मस्तीत माजलेले नेते, शिक्षणाची भीक मागणारा तरुण आतंकवादी, सत्तेची ऊब मिळताच विद्यार्थ्यांचे रक्त दिसेनासे झाले। सदाभाऊ खोत, फडणवीस आणि पडळकरांच्या गलिच्छ राजकारणावर जनतेचा संताप। सत्तेची खुर्ची मिळाली की नियमांची गणिते आणि न्यायाच्या व्याख्या कशा बदलतात याचा नमुना सध्या देशात आणि महाराष्ट्रात पाहायला मिळतोय। लाज वाटली पाहिजे अशा नेत्यांना जे आपल्याच देशातल्या शिकणाऱ्या पोरांच्या अंगावर लाठ्या घालतायत आणि वरून त्यांना दहशतवादी म्हणून हिणवतायत। मार्च 2021ची वेळ आठवते का, जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा कोरोनाच्या काळात MPSCच्या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांनी रास्ता अडवला होता। याच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर त्यावेळी त्या आंदोलनाचे म्होरके बनवून रस्त्यावर नाचत होते। मग तेव्हाच्या ठाकरे सरकारने पडळकरांना किंवा त्या विद्यार्थ्यांना आतंकवादी का म्हटलं नाही? का त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज करून त्यांची डोकी फोडली नाही? पण आज दिल्लीतील जंतर मंतरवर जेव्हा भविष्याची भीक मागणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले, तेव्हा याच भाजपच्या पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारून रक्तबंबाळ केलं आणि वरून सत्तेतील मगरूर नेते विद्यार्थ्यांना थेट दहशतवादी म्हणतायत। हा कसला निर्लज्जपणा! सत्तेत आले की लाथा मारा आणि विरोधात असताना गळा भेटा। अरे हा भाजपचा खरा चेहरा आहे का? दिल्ली स्वतःच्या हक्कासाठी ओरडणाऱ्या विद्यार्थ्यांची डोकी फोडून रक्ताच्या थारोळ्यात त्यांना पाडलं गेलं। या देशाचे भविष्य असलेल्या तरुणांवर जणू काही ते सीमेवरचे शत्रू असल्यासारख्या लाठ्या आणल्या गेल्या। या अमानुष मारहाणीचे उघड समर्थन करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जराही कचरले नाहीत। तर दुसरीकडे आमदार सदाभाऊ खोत यांच्यासारख्या नेत्यांची जीभ एवढी घसरली की त्यांनी थेट विद्यार्थ्यांना आतंकवादी, दहशतवादी ठरवून टाकलं। सदाभाऊ खोत आणि फडणवीस साहेब विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याची कुवत आणि ताकद उरली नाही आणि म्हणून आता स्वतःच्याच देशातल्या पोरांना देशद्रोही ठरवताय का? सर्वात मोठा सवाल तर आमदार गोपीचंद पडळकरांना आहे। 2021मध्ये जेव्हा तुम्ही MPSCच्या नावाखाली राजकारण करत होता, तेव्हा ठाकरे सरकारने तुम्हाला दहशतवादीचा टॅग का लावला नाही? आज सत्तेची ऊब मिळताच पडळकरांना विद्यार्थ्यांचे रक्त दिसेनासे झाले आहे का? की आता स्वतः आमदार झाल्यामुळे त्यांनाही विद्यार्थी आतंकवादी वाटू लागले आहेत? स्वतःच्या राजकीय पोळ्या शेकण्यासाठी तरुणांचा वापर करायचा आणि काम झालं की त्यांच्या डोक्यावर लाठ्या हाणून त्यांना आतंकवादी घोषित करायचं। ही कसली घृणास्पद नीती! सदाभाऊ खोत, देवेंद्र फडणवीस, गोपीचंद पडळकर, उत्तर द्या। आज महाराष्ट्राचा तरुण तुमच्या लाचारीची आणि अमानुषतेची हिशोब मागतोय।